हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीवर फोकस करून जिल्हा न्यायालय भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे, अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. नैनिताल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पहा, नैनिताल हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड या राज्यात आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. समोरचा प्रश्न. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे? आपणा सर्वांना माहिती आहे, बऱ्याच वेळा हा प्रश्न आपण आपल्या व्हिडिओजमध्ये घेतलेला आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरमध्ये आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सोलापूर. समोरचा प्रश्न. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? पहा, हा देखील अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे जिल्हा न्यायालय भरतीसाठी. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय आहे न्यूयॉर्क येथे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 न्यूयॉर्क. समोरचा प्रश्न. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो? पहा, दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चित्रपट. समोरचा प्रश्न. डॉक्टर अमर्त्य सेन यांना कोणत्या विषयातील योगदानासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आलाय? बऱ्याच वेळा पाहिलेला आहे हा देखील प्रश्न. डॉक्टर अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील योगदानासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अर्थशास्त्र. समोरचा प्रश्न. शांतिवन हे कोणाचे समाधी स्थळ आहे? पहा मित्रांनो, शांतिवन पंडित जवाहरलाल नेहरूंचे समाधी स्थळ आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे बी पंडित नेहरू. ओके, पुढे पाहूया. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? मित्रांनो, हवेतील जी आर्द्रता मोजण्यासाठी आहे, ज्या आर्द्रता आहे त्या आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोस्कोपचा वापर केला जातो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हायग्रोस्कोप. समोरचा प्रश्न. कितव्या घटना दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला? पहा मित्रांनो, जी 73वी घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 73वी घटना दुरुस्ती. समोरचा प्रश्न. पंचायत राज व्यवस्था भारतात प्रथम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? राजस्थानमध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 राजस्थान. समोरचा प्रश्न. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? मित्रांनो, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था त्रिस्तरीय आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. बरोबर ना? त्रिस्तरीय ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. ओके, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था त्रिस्तरीय आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 त्रिस्तरीय. समोरचा प्रश्न. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे राहण्यास उमेदवाराचे वय किती वर्ष पूर्ण असावे लागते? पहा, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे राहण्यास उमेदवाराने वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली असावे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 21 वर्ष. समोरचा प्रश्न. जिल्हा परिषद अध्यक्षावरील अविश्वास ठरावाच्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? ते असतात जिल्हाधिकारी अथवा त्यांनी नियुक्त केलेले अधिकारी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी अथवा नियुक्त अधिकारी. समोरचा प्रश्न. निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्याने त्याचे निवडणूक खर्चाचा हिशोब निवडून आल्याच्या दिनांकापासून किती महिन्यात सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे? 1 महिन्यात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 समोरचा प्रश्न. ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणावर असते? ती असते राज्य निवडणूक आयोगावर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 राज्य निवडणूक आयोग. समोरचा प्रश्न. ग्रामपंचायत सदस्यास अपात्र ठरविण्याचे अधिकार कोणास आहेत? पहा मित्रांनो, ग्रामपंचायत सदस्यास अपात्र ठरविण्याचे अधिकार असतात जिल्हाधिकाऱ्यांकडे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 जिल्हाधिकारी. समोरचा प्रश्न. भारतीय संसदेचे स्थायी सभागृह कोणते आहे? पहा, भारतीय संसदेचे स्थायी सभागृह आहे राज्यसभा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 राज्यसभा. समोरचा प्रश्न.
जमिनीचा पोत म्हणजेच डॅश डॅश होय. पहा, जमिनीचा पोत म्हणजे काय असतं मित्रांनो, ते असते रेती, पोयटा व चिकणमातीच्या कणांचे प्रमाण. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, रेती, पोयटा व चिकणमातीच्या कणांचे प्रमाण. समोरचा प्रश्न, ग्लुटेन हे प्रथिन कोणत्या पिकात असते मित्रांनो? ग्लुटेन पहा, ग्लुटेन हे प्रथिन गव्हामध्ये असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, गहू. समोरचा प्रश्न, कांदा हा वनस्पतीचा कोणता भाग आहे? पहा, कांदा हा वनस्पतीचं खोड आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, खोड. समोरचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात कमी पाण्यावर येणारे पीक आपल्याला सांगायचे. पहा, सर्वात कमी पाण्यावर येणारे पीक कोणते? ते आहे बाजरी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, बाजरी. समोरचा प्रश्न, 1962 मध्ये म्हणजे 1962 साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? तर ते होते कृष्ण मेनन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, कृष्ण मेनन. समोरचा प्रश्न, भारत सरकार अधिनियम 1935 मधील सूचना पत्रांचा समावेश 1950च्या भारतीय संविधानात कसा केला गेला आहे? राजनीतीची मार्गदर्शक तत्वे ऍड करून केला आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, राजनीतीची मार्गदर्शक तत्वे. समोरचा प्रश्न, इसवी सनाच्या कुठल्या शतकात आयझॅक न्यूटनने त्याचे गतिविषयक 3 नियम मांडले? पहा, इसवी सनाच्या 17व्या शतकात आयझॅक न्यूटनने त्याचे गतिविषयक 3 नियम मांडलेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 17वे शतक. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या धोरणाला सप्तरंगी क्रांती असे संबोधले जाते? तर नवकृषी धोरणाला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, नवकृषी धोरण. समोरचा प्रश्न, मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? पहा मित्रांनो, मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके, मानव धर्म सभेची स्थापना केली त्यांनी. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीवर फोकस करून जिल्हा न्यायालय भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे, अत्यंत संभावना असणारे जनरल नॉलेज कव्हर केलेले, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी फायदा होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.